इस्रायल-इराण युद्धामध्ये भारताचं ऑपरेशन सिंधू 290 भारतीय विद्यार्थी दिल्लीत पोहोचले। हजारांहून अधिक विद्यार्थी आतापर्यंत मायदेशी परत। पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएची सर्वात मोठी कारवाई। दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक। दोघेही लष्कर-ए-तोयबाशी संबंधित। नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये सलग चौथ्या दिवशीही पूर परिस्थिती। सतर्कतेचा इशारा। तर पूर पाहण्यासाठी नागरिकांची गोदाकाठी गर्दी। माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान। अजित पवार, सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क। 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात। दिवेघाटाची अवघड वाट पार करत माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी विसावणार। तर पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याच्या तुळशी हार अर्पण। तर यवतमाळच्या भाविकांचं सुमारे 18 लाखांचं दान।